स्टँडर्ड 4 सब्जेक्ट इंग्लिश अ विजिट टू अ गार्डन. मुलांनो, आज आपण एका बागेला भेट हा पाठ पाहणार आहोत. लिसन केअरफुली, रीड विथ मी अँड लर्न. लक्ष देऊन ऐका, माझ्याबरोबर वाचा आणि शिका. चिल्ड्रन ऑफ क्लास 4th B went to a big garden for a picnic. 4थी बच्या वर्गातील मुले एका मोठ्या बागेत सहलीसाठी गेली होती. ॲट द गेट दे सॉ अ बिग बोर्ड. फाटकाजवळ त्यांनी एक मोठा फलक पाहिला. द नेम्स ऑफ द डिफरंट पार्ट्स ऑफ द गार्डन वेअर रिटन ऑन द बोर्ड, वन बिलो द अदर. त्या मोठ्या फलकावर बागेतील वेगवेगळ्या विभागांची नावे लिहिलेली होती. एकाखाली एक अशी ती नावे त्या ठिकाणी लिहिलेली होती. व्हॉट अ लॉंग लिस्ट, द चिल्ड्रन सेड. बापरे, किती मोठी यादी आहे, असे मुले म्हणाली. व्हेअर शॅल वी गो फर्स्ट, समवन आस्क. त्या फलकावरील एवढी मोठी यादी पाहून त्या मुलांपैकी एकाने विचारले, सर्वप्रथम आपण कुठे बरे जायचे? टू द लेक, बोटिंग, मेनी चिल्ड्रन सेड. त्या मुलांपैकी काही मुले म्हणाली, तलावाकडे जाऊया नौकाविहार करायला. बोटिंग म्हणजे नौकाविहार किंवा जहाजात बसून केलेली सफर. बट हाऊ डू वी गो देअर? पण आपण तिकडे जायचे कसे? सी, देअर्स अ मॅप ऑफ द गार्डन हिअर. वी विल सी द मॅप अँड फाइंड आवर वे टू द लेक. पहा, या ठिकाणी बागेचा नकाशा दिलेला आहे. आता आपण हा नकाशा पाहूया आणि तलावाकडे जाण्याचा मार्ग शोधूया. द टीचर्स टूक द चिल्ड्रन टू द लेक फॉर बोट राईड्स. नौकाविहार करण्यासाठी टीचर मुलांना तलावाकडे घेऊन गेले. देन दे सॅट अंडर अ ट्री टू ईट सम स्नॅक्स. नौकाविहार केल्यानंतर ते सर्वजण एका झाडाखाली बसले आणि त्यांनी अल्पोपहार केला. स्नॅक्स म्हणजे अल्पोपहार किंवा नाश्ता. देअर वॉज अनदर बिग बोर्ड नियर द ट्री. त्या ठिकाणी एका झाडाजवळ आणखीन एक मोठा बोर्ड म्हणजेच फलक होता. देअर वॉज अ चार्ट ऑन द बोर्ड विथ पिक्चर्स ऑफ ट्रीज इन इट. त्या फलकावर झाडांच्या चित्रांचा तक्ता होता. व्हॉट डज इट मीन टीचर? द चिल्ड्रन आस्क. त्या फलकावरील तक्त्याकडे पाहत मुलांनी शिक्षकांना विचारले, या तक्त्याचा काय अर्थ आहे टीचर? इट्स अ पिक्टोग्राम ऑर पिक्टोग्राफ, सेड द टीचर. याला सचित्र आलेख किंवा चित्राक्षर लिपीचा तक्ता असे म्हणतात, शिक्षकांनी सांगितले. इट गिव्ज यू इन्फॉर्मेशन विथ द हेल्प ऑफ पिक्चर्स. हा आलेख तुम्हाला चित्राच्या साहाय्याने माहिती देत असतो. धिस चार्ट टेल अस हाऊ मेनी ट्रीज ऑफ ईच टाईप देअर आर इन दिस गार्डन. या तक्त्यातील चित्र आलेखामुळे या गार्डनमध्ये किती प्रकारची किती झाडे आहेत हे आपल्याला समजते. नाऊ लुक ॲट द चार्ट केअरफुली अँड टेल मी व्हॉट ट्रीज देअर आर इन दिस गार्डन. आता तुम्ही तो तक्ता काळजीपूर्वक पहा आणि या बगीच्यामध्ये कोणती झाडे आहेत ते तुम्ही मला सांगा. मँगो, नीम, जामून, बनियान, पीपल, गुलमोहर, बकुल, जरूल और तामन अँड
रेन ट्रीज. आंबा, कडुलिंब, जांभूळ, वडाचे झाड, पिंपळ, गुलमोहर, बकुळ, जरूल किंवा तामण आणि पावसाळी झाडे. व्हेरी गुड. नाव टेल मी हाऊ मेनी ट्रीज ऑफ इच टाईप देअर आर. खूप छान. आता मला सांगा प्रत्येक प्रकारची किती झाडे आहेत ते. द चिल्ड्रन आन्सर दिस क्वेश्चन करेक्टली. कॅन यू आन्सर द क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ दिस पिक्टोग्राम. मुलांनी शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची अगदी अचूक उत्तरे सांगितली. पहा मुलांनो, हा पिक्टोग्राम म्हणजेच चित्रआलेख पाहून तुम्ही या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता का? हो मुलांनो, तुम्ही देखील हा चित्रआलेख पाहून प्रश्नांची अचूक उत्तरे देऊ शकता. मुलांनो, या चित्रआलेखाचे निरीक्षण करत असताना तुम्ही या चित्रआलेखाच्या सर्वात खाली पहा. 1 पिक्चर इज इक्वल टू 3 ट्रीज असं लिहिलेलं आहे. मुलांनो, याचा अर्थ असा आहे की या चित्रआलेखातील एक झाड म्हणजे 3 झाडे असा त्याचा अर्थ आहे. थोडक्यात प्रमाण सांगितलेले आहे. या चित्रआलेखाच्या साहाय्याने प्रश्नांची उत्तरे कशी शोधायची हे पाहण्यासाठी 2 प्रश्न पाहूया. बाकीची उत्तरं मात्र तुम्ही स्वतः शोधायची आहेत. या बागेत एकूण आंब्याची झाडे किती आहेत असा प्रश्न आहे. तर पहा, आंब्याच्या झाडाचं एक चित्र म्हणजे 3 झाडे असे प्रमाण सांगितलेले आहे आणि चित्रआलेखामध्ये आंब्याची 3 झाडे दिसत आहेत. म्हणजे पहा, एक झाड म्हणजे 3, तर 3 त्रिक 9. या बागेत आंब्याची एकूण 9 झाडे आहेत. आता आणखीन एक उदाहरण आपण पाहूया. बनियान ट्री म्हणजे वडाचे झाड. या बागेत वडाची एकूण किती झाडे आहेत असा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आता आपण पाहूया. पहा, एका झाडाचे चित्र म्हणजे 3 झाडे. म्हणून बनियान या झाडाचे एकच चित्र दाखवलेलं आहे. म्हणजे या बागेत एकूण वडाचे 3 झाडे आहेत. मुलांनो, याप्रमाणे उरलेल्या झाडांची संख्या तुम्ही शोधा. मुलांनो, या पाठात आलेल्या काही शब्दांचे अर्थ आणि उच्चार आता आपण पाहणार आहोत. पिकनिक याचा अर्थ आहे सहल. गेट म्हणजे फाटक. मॅप म्हणजे नकाशा. लेक म्हणजे तळे किंवा तलाव. बोट राईड्स म्हणजे नौका विहार. आणि स्नॅक्स म्हणजे अल्पोपाहार किंवा नाश्ता. चार्ट म्हणजे तक्ता. पिक्टोग्राम किंवा पिक्टोग्रॅम म्हणजे चित्राक्षर लिपीचा तक्ता किंवा आलेख. इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती. नीम म्हणजे कडुलिंबाचे झाड. बनियन म्हणजे वडाचे झाड. पीपल म्हणजे पिंपळाचे झाड. आणि बकुल म्हणजे बकुळीचे झाड. मुलांनो, पाठाच्या खाली तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे पहा. नाऊ ॲज अ क्लास ॲक्टिव्हिटी प्रिपेअर द फॉलोइंग टू गिव्ह सम इन्फॉर्मेशन रिलेटेड टू युअर स्कूल. वर्गातील ॲक्टिव्हिटी म्हणून खालील विषयांवर आधारित तुमच्या शाळेशी संबंधित माहिती तयार करा. पहिला विषय आहे पहा, एनी लिस्ट म्हणजे कोणतीही एक यादी तयार करा. मुलांनो, शाळेत असलेल्या विविध विभागांची यादी तुम्हाला या ठिकाणी तयार करता येईल. उदाहरणार्थ बालपोषण विभाग, त्यानंतर प्लेग्राऊंड, ऑफिस, अशा प्रकारे तुम्हाला ती यादी तयार करता येईल. पुट युअर लिस्ट इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तुम्ही जी यादी तयार करणार आहात ती ABCD या वर्णानुक्रमे तयार करायची आहे. उदाहरणादाखल आपण एक छोटीशी यादी पाहूया. प्रायमरी हेडमास्टर ऑफिस, बालपोषण किचन आणि क्लार्क ऑफिस अशा प्रकारची तुम्ही जर यादी तयार केली तर ABCD वर्णानुक्रमे अशा प्रकारे ती यादी तयार होईल.
यादी बनवल्यानंतर दुसरा विषय आहे पहा एनी मॅप, म्हणजे तुम्ही शाळेशी संबंधित असलेल्या वस्तूंचा किंवा कोणत्याही माहितीच्या आधारे मॅप तयार करू शकता. मॅप म्हणजेच नकाशा. आणि तिसरा विषय आहे एनी पिक्टोग्राम. शाळेशी संबंधित माहितीवर आधारित तुम्ही एक चित्रआलेख तयार करा. शेवटी एक सूचना आहे पहा. यू मे डिस्कस द टॉपिक्स फॉर द पिक्टोग्राम इन मराठी, बट द टायटल अँड द लेबल्स इन द पिक्टोग्राम मस्ट बी इन इंग्लिश. फॉर एक्झाम्पल फर्निचर, रूम्स, ट्रीज, पीपल एक्सेट्रा. मुलांनो, पिक्टोग्राम म्हणजेच चित्रआलेख याच्याशी संबंधित तुम्ही मराठीमध्ये चर्चा करू शकता. पण मुलांनो, चित्र आलेखाचे टायटल म्हणजे शीर्षक आणि त्यातील जे मुद्दे आहेत ते मात्र इंग्लिशमध्येच आले पाहिजेत. उदाहरणार्थ फर्निचर असेल, रूम असेल, ट्रीज असतील, पीपल असेल, हे सगळे मुद्दे इंग्रजीतूनच आले पाहिजेत किंवा लिहिले पाहिजेत. मुलांनो, या पाठामध्ये 4th B साठी वेगळी अक्षर तुम्हाला दिसत आहेत पहा. 4थी साठी ही जी अक्षरं वापरलेली आहेत त्याला रोमन संख्या असे म्हणतात. पहा, या तक्त्यामध्ये तुम्हाला 1 ते 10 अंकासाठी कोणकोणती अक्षरे वापरली आहेत ते दिसत आहेत. यांना रोमन अंक असे म्हणतात. या अंकांचा सविस्तर अभ्यास तुम्हाला पुढील वर्गांमध्ये घेतला जाणार आहे. तुम्ही असे रोमन अंक घड्याळात सुद्धा पाहिले असतील पहा. पाहिले नसतील तर तुम्ही निरीक्षण करा.